त्यामुळे माझी मागणी राहील की ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांना आपण 2.5 लाख रुपये घराकरता देतो, त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्याला सुद्धा 2.5 लाख रुपये देण्यात यावे ही नम्र विनंती मी आपण बोलण्याची संधी दिली। आपल्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लाभार्थ्यांकरता घरकुलची योजना आपण राबवतो, परंतु मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की शहरामध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना आपण 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतो आणि त्याच पद्धतीनं जे ग्रामीण भागातले लाभार्थी आहेत त्यांना आपण फक्त 1,20,000 रुपये हे घरकुल बांधण्याकरता आपण देतो। हा एक अतिशय मोठा अन्याय ग्रामीण भागातल्या सर्व लोकांवर आहे अध्यक्ष महोदय। आणि ग्रामीण भागातल्या लोकांना रेती असेल, विटा असेल, लोहा असेल, हे सर्व घरकुल करता लागणाऱ्या साहित्याकरता शहरामध्ये जावं लागतं, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो। त्यामुळे माझी मागणी राहील की ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांना आपण 2.5 लाख रुपये घराकरता देतो, त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्याला सुद्धा 2.5 लाख रुपये देण्यात यावे ही नम्र विनंती मी आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, एक निवेदन खालील प्रमाणे करीत आहे। इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र शासनाने सन 1996 रोजी कायदा लागू केला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सन 2007 साली नियम बनवले आहेत। सदर नियमांतर्गत सन 2011 साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई स्थापना करण्यात आली आहे। वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येते। वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही। ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल। यामध्ये 10 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50% मर्यादेत प्रतिवर्षी 6,000, 15 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादेत प्रतिवर्षी 9,000 आणि 20 वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल। कायद्यामधील तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल। सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या 58 लाख बांधकाम कामगारांचे कुटुंबीय व यापुढे मंडळाकडे नोंदीत होणाऱ्या बांधकाम कामगारांचे कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार आहे।